कुंभ राशी खुशखबर 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 4 जुलै 2025ला आता तुम्हाला लॉटरी लागणार। नमस्कार मित्रांनो, कुंभ राशीच्या लोकांना कंबर कसून तयार राहा, आपल्या तिजोऱ्या उघडा, कारण 4 जुलै 2025 हा दिवस तुमच्या आयुष्यात इतिहास घडवणार आहे। हो, मी पैशांबद्दलच बोलते आहे। धनदौलत याबद्दल या सर्व दिवशी ग्रहांचा असा महासंघ जुळून येत आहे की तुमच्यावर धनाची देवता कुबेर आणि माता लक्ष्मीची थेट कृपा बरसणार आहे। पैशांचा पाऊस पडेल, पण थांबा, या अफाट आनंदात एक खूप मोठी चेतावणी सुद्धा दडलेली आहे। एक छोटीशी चूक, फक्त एक चूक, आणि हे सर्व सुवर्ण संधी तुमच्या हातातून वाळूसारखी निघून जाऊ शकते। पण ती चूक कोणती आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ज्योतिष गणित आणि धनयोग सर्वात आधी ज्योतिषीय गणित समजून घ्या। तुमच्या धनभावाचे स्वामी देवगुरु बृहस्पती त्यांच्या सर्वात महत्त्वाची स्थिती आहे, आणि सोबतच लाभभावाचे स्वामी शुक्र जे बेरोजपती सोबत एक अद्भुत धनयोग निर्माण करत आहेत। जेव्हा हे दोन शुभ ग्रह एकत्र येतात तेव्हा ते व्यक्तीला रंकापासून राजा बनवतात। त्यांचा परिणाम काय होईल, पैसा कुठून येईल? 1. जर तुम्ही तुमचे पैसे कुठे अडकले असतील, कोणी उधार घेतले असतील आणि तुमचे पैसे परत देत नसेल, तर 4 जुलैच्या आसपास ते पैसे चमत्कारिकरित्या तुमच्याकडे परत येतील। 2. जे लोक नोकरी करतात त्यांना बोनस, इन्सेंटिव्ह किंवा अचानक प्रमोशन सोबत पगारवाढ, मोठी वाढ मिळू शकते। 3. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा दिवस एखाद्या जॅकपॉटपेक्षा कमी नाही। अशी कोणती तरी मोठी डील फायनल होईल ज्याबद्दल तुम्ही कधी विचारही केला नसेल। ग्राहकांच्या रंगा लागतील। 4. जर तुम्ही शेअर बाजारात किंवा एखाद्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला अपेक्षापेक्षा काहीतरी जास्त पटीने नफा मिळणार आहे। आणि हो, लॉटरी सुद्धा किंवा कोणत्याही वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला अचानक जबरदस्त लाभ होणार आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर प्रत्येक दिशेने तुमच्याकडे पैसाच पैसा येणार आहे। ती एक चूक जी सर्व काही उद्ध्वस्त करू शकते। नीट लक्ष देऊन ऐका। पण आता येते त्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीवर, ती कोणती चूक आहे जी सर्व काही उद्ध्वस्त करू शकते। लक्ष देऊन ऐका, ती चूक आहे अहंकार आणि दिखावा। हो, कुंभ राशीच्या लोकांना तुमच्या राशीचे स्वामी आहेत शनिदेव, आणि शनिदेवांना स्वर्ग गर्वाचा सक्त तिरस्कार आहे। जसे तुमच्याकडे पैसा येईल, शनिदेव तुमची परीक्षा घ्यायला सुरुवात करतील। जर तुम्ही त्या पैशाचा दिखावा केला, महागड्या वस्तू विकत घेऊन लोकांना जाळण्याचा प्रयत्न केला किंवा आपल्यापेक्षा कमकुवत लोकांचा अपमान केला, तर समजून जा, मोठ्या दुकानात गेल्यावर शनिदेव त्याच क्षणी तुमच्यावर रुष्ट होतील, आणि ज्या गतीने पैसा आला त्याच्या दुप्पट गतीने तो परत जाईल। सोबतच कर्ज आणि अडचणीही सोडून जातील। तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, जसं तुम्हाला पहिला धनलाभ होईल, तो छोटा असो किंवा मोठा असो, त्यातून एक छोटासा हिस्सा काढून एखाद्या गरजू व्यक्तीला गुप्तदान करा। गुप्तदानाचा अर्थ आहे कोणालाही न सांगता मदत करणे। उजव्या हाताने द्या तर डाव्या हातालाही कळू नये। यानंतर सर्वात आधी आपले सर्व कर्ज फेडा आणि मग त्या पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, जेणेकरून ते पैसे तुमच्यासाठी आणखीन पैसा निर्माण करतील। जर तुम्ही हे 3 कामे कराल तर शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात कायमस्वरूपी वास करेल। अंतिम विचार ऐका। तर माझ्या प्रिय मित्रांनो, कुंभ राशीच्या मित्रांनो, लक्षात ठेवा, 4 जुलै 2025 रोजी संधी खूप मोठी आहे। त्याचप्रमाणे परीक्षाही तितकीच मोठी आहे। नम्रतेचा पदर घेऊन राहा आणि मग बघा ब्रह्मांड तुमच्या तिजोऱ्या कशा भरते। ही भविष्यवाणी तुमच्या आयुष्यात खरी ठरव, हीच माझी ईश्वरचरणी देवाकडे प्रार्थना। जर व्हिडिओमध्ये दिलेली चेतावणी आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा। आजचा व्हिडिओ पाहिला